एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्कसमधील कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे वैभव गंगणे यांची आग्रही मागणी। निवेदनावर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे हे स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आले होते। शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी सुनीलजी तटकरे यांना महाराष्ट्रात एकमेव राहिलेली राजकमल सर्कस मधील कलावंतांना केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याबाबत निवेदन दिले। समाज घटकातील महत्त्वाचा घटक कलाकार या कलाकार सुख दुःख बाजूला ठेवून आपल्या कला शैलीतून समाजाला नेहमी आनंदी ठेवत असतात। काम असेल तेव्हा 4 पैसे या कलाकारांच्या पदरात पडतात। इतर वेळेस या कलाकारांना हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उदरनिर्वाहाचा प्रश्न अशा वेळी मुख्यतः उपस्थित होतो। राज्य शासनाकडून तात्काळ अनुदान मिळावे व या कलावंतांना न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। या निवेदनाला प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। याचा शासन स्तरावर नक्कीच पाठपुरावा करून कलावंतांना न्याय मिळवून देऊ असा शब्द त्यांनी यावेळी दिला। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या दरवड आदरणीय अजितदादा पवार यांना व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। त्याचसोबत आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। या निमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे भव्य नागरिक त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। आपल्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा नव्हे व संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी समर्थक हुतात्मा स्मृती मंदिरात आले होते। अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रातील एकमेव राहिलेली राजकमल सर्कस यामधील कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलो आहोत। या निवेदनावर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्कीच त्या कलावंतांना न्याय देऊ असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाला दिलेला आहे। केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राजकमल सर्कसच्या कलावंतांना त्या ठिकाणी अनुदान मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया नेहमीच अग्रेसर आहे। यापुढे देखील येणाऱ्या काळात अजितदादा सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांना हे या प्रकारचे निवेदन देणार आहे। सातत्यानं आम्ही सामाजिक उपक्रमांबाबतीत न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असतो। आज साहेबांचा दौरा आणि साहेबांचे विचार हे आम्हाला प्रेरणादायी ठरले असं म्हणायला हरकत नाही। जे राष्ट्रवादी एकच वादा अजितदादा।